आज आपण इनोव्हेशन इन्स्टिट्यूशन काउन्सिल जे आपल्या NIT आहे आपल्या कॉलेजचं की काय आहे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे. जे विल गो फॉर इनोव्हेशन डे सेलिब्रेशन. भारत सरकार आणि मिनिस्ट्री ऑफ इंडिया या भारताच्या ज्या दोन मोठ्या संस्था आहेत त्याच्या वतीनं नोकऱ्या देणारे नाही तर नोकऱ्या मागणारे नाही तर नोकऱ्या देणारे बना हा एक फार मोठा संदेश हा समाजात युथ पर्यंत घ्यायचा आहे आणि त्या दृष्टीनं एंटरप्रेन्योर्स तयार करायचे हे एक मोठं टार्गेट मेकॅनिकल स्ट्रीम लाईक व इलेक्ट्रिकल स्ट्रीम लाईक डिफरंट स्ट्रीम्स आहेत ना सगळे. ओके काय शिकायचं काय अल्टिमेट एम काय त्यासाठी शिकायला नाही त्या सरकारला 10,000 गेल्यावर आपल्या इंजिनिअरिंगला काय करायचं मग तुम्ही काय इंजिनिअरिंग करायला किंवा कुठलीही एज्युकेशन घेताना व्हॉट इज द अल्टिमेट एम ऑफ दिस एज्युकेशन और तुमची इंजिनिअरिंग असो व्हॉटएव्हर डॉक्टर असो कुठली असेल तो अर्न जॉब म्हणजे काय कुठे जॉब देतो तुम्ही तुम्हाला कोणी पगार चालते काय चालेल काय जॉब देतो बिन पगार कोणी काम करणार नाही. पहिला आपण काय करायचं पॅकेज पहिला काय विचारतोय पॅकेज किती पॅकेज मध्ये सगळं समजून आहे म्हणजे पहिला एक कुठल्याही माणसाचा काय असतोय जे काय आपण शिकतोय ते शेवटचा त्याच्यात जेव्हा आपण एंगेज झालं तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा तुमच्यापैकी एक काम झाले मी बिझनेस सुरू करणार आहे कारण तुम्ही जर अभ्यास केला तर सगळ्यात जी टॉपची लोक आहेत ती सगळी बिझनेसमध्ये. मला सांगेल ती एक लिस्ट पब्लिश होते बघा वर्षाला जागतिक श्रीमंत लोकांची लिस्ट पब्लिश होते त्यात किती जण जॉब करणार आहे नो वन. त्यात जी लिस्ट मध्ये नाव आहे ती सगळी काय बिझनेसमॅन एंटरप्रेन्योर्स सगळे. मग तुमच्यापैकी एकाच्या पण डोक्यात मुलगी असते किंवा मुलगा असते आता पूर्वीसारखं हे नाही तेवढं सवलती मुलांना नाही याच्या कितीतरी पटीने मुलींना सवलत आहे. मग बिझनेस असेल किंवा कुठलेही एखादा तुम्हाला स्टार्टअप सुरू करायचं असेल मग सांगा तुमच्या डोक्यात एकाच्याही डोक्यात कल्पना का आली नाही की मी जॉब करणार म्हणून किंवा मी बिझनेस करणार म्हणून. सगळ्यांच्या डोक्यात काय झालं जॉब करणार कारण तुम्ही तुमच्या डोक्यात भरले गेले हे वाटतं हे लक्ष द्या की काय बघायचं आहे तर अकॅडमिक तुम्हाला कशासाठी स्कोर करायला आहे मॅथ्स शिकायचं आहे सायन्स शिकायचं आहे आणि कुठला तुमचा प्रोग्रामिंगचा विषय शिकायचा आहे पायथॉन शिकायचा आहे इट जस्ट फॉर स्कोरिंग किती दिवस गेट पास त्याच्या दृष्टी तुम्हाला काय करायचं एंट्री ओढायचे एवढा त्या तुमच्या लाईफचा नंतर तुम्ही विचार केला तर तुम्ही फार मोठे सक्सेस हे मिळवू शकता. मग पुढे एंटरप्रेन्योर मग बिझनेस म्हणजे काय असं नाही की मोठीच्या मोठी फॅक्टरी 100 एकरात फॅक्टरी काढायची बंदी अजिबात नाही. तुम्ही परवा एक साधं उदाहरण दिलं 5 वर्षापूर्वी म्हणजे कोरोना यायच्या पूर्वी कदाचित तुम्ही शाळेत असता होता ना शाळेत होता ना तर शाळेत जेव्हा होता तुम्ही तरी चहाची एक व्याख्या होती गावात असेल शहरात असेल आणखी मेट्रो सिटीत जावा चहाची व्याख्या होती बाहेर चहा प्यायला जायचं म्हणजे एक टपरी असायची किंवा हॉटेल असायची त्यात जायचं आणि त्या टपरीवरती टपरी असायची त्यात 5 रुपये 3 रुपये 2 रुपये असा चहाचं किंमत होती. मग व्हॉट इज करंट सिनॅरिओ ऑफ टी तुम्ही कुठेही जावा कसला तरी पण 10 रुपये झालाय पण अमृत म्हणजे बिझनेस म्हणजे कारखाना काढायला पाहिजे असं नाही. एक साधी कल्पना सुचली की आपण चहाची टपरी जर चांगली केली चांगली म्हणजे काय केलं त्यांनी स्वतःचा सेटअप तयार केला त्यांनी स्वतःचे प्रोटोकॉल तयार केले त्यांनी स्वतःचे नियमावली तयार केली आणि काय केलं त्याचा बिझनेस सुरू केला. तुम्हाला माहिती सलगरनं सुरुवात केली आणि बऱ्यापैकी आपली कोल्हापूर हे करवींदरने म्हटलं जाते की जिथनं बऱ्याच गोष्टीचा उगम झाला पिक्चरची सुरुवात केली बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती कोल्हापूरवरती बोलायला गेलं तर एकच गोष्टी तर सांगायचं इच्छुक आहे की आपण कोल्हापूरचं एवढं आहे की अमृतचं सारखं कापता कन्सेप्ट देखील कोल्हापूर सुरू झाला मग ती एवढे पुणे सगळं पुण्यापर्यंत प्रत्येकाला फ्रँचायझी काढलेल्या आज जर ह्याचं उदाहरण एंटरप्रेन्योर घेतलं कशाचं सलगर अमृत तुल्याचं तर विचार करा 12 रुपयालाच आहे बाय प्रोडक्ट नाही ऐकलं नाही प्लस एक फ्रँचायझी घ्यायची
बऱ्याच माझ्या ट्रेनिंगच्या संदर्भात मी मिळत असते. तर मी स्वतः बघितलेल्या डोळ्यात आहे तर जवळपास 800 वर त्यांचे विचार करा 8 ला बोललेले 800